तुमचं जर फ्रेंड नाही आहेत एवढे कमी. एक वीक फक्त आपलं 9 ते 10 टाइम हे करणार आहे. हा नाही, हाच 9 ते 10 टाइमच ट्राय करणार आहे. चला. So now we'll start with core concept of AI, that is machine learning. So first lecture ला आपण बघितलं होतं की इफ यू रिमेंबर ऑन इंट्रोडक्शन डे आपण ते एक डायग्राम बघितली होती ज्याच्यामध्ये AI नाही ते तर झालीच, पाईपलाईन तर झालीच, बट AI च्या पार्ट मध्ये काय होतं, एक सबसेट मशीन लर्निंग, उसी के अंदर डीप लर्निंग, करेक्ट, आणि या सगळ्यांना मिळून म्हणत होतं आपलं डेटा सायन्स. ठीक आहे. सो नाव विल स्टार्ट विथ मशीन लर्निंग. आता मशीन लर्निंग नक्की आहे काय समजायला गेलं तर मशीन लर्निंग काय माहितीये का, की डेफिनेशन सोडा, कन्सेप्ट समजून घ्या की whenever you have to predict anything in future, ठीक आहे, तर आता मला एक सांगा प्रेडिक्शन्स कसे होतात रे. तुम्हाला जर प्रेडिक्ट करायचं असेल काही, जर क्रिकेट बघता, ठीक आहे, ते एक विन पर्सेंटेज येतं, कस काय येतं ते मला सांगा. कशावरनं. पास्ट डेटा म्हणजे कसं, एक्झाम्पल द्या. किंवा एखादी टीम इथे किती वेळा खेळली आहे, करेक्ट, या स्टेडियम मध्ये किती वेळा जिंकली आहे, किती वेळा पहिले बॅटिंग करून जिंकली आहे, किती वेळा सेकंड बॅटिंग करून जिंकली आहे. ठीक आहे. जर कोणी ते गॅमलिंगचे गेम्स खेळत असतील त्यांना अजून नीट माहिती असेल की टॉस जिंकण्याआधी विन प्रेडिक्शन एका टीमचे वेगळे असतात, टॉस झाल्यानंतर लगेच बदलतात की नाही यांची नंतर बॅटिंग आली आहे, ड्यू आपलं बॉलिंग आली यांची नंतर ड्यू येईल, त्यांचे जिंकायचे चान्सेस कमी होऊन जातात. तर व्हॉट एक्झॅक्टली इज ऑल दिस थिंग्स आर, की कधी पण तुम्हाला कुठली गोष्ट प्रेडिक्ट करायची आहे, लेटचे मला एक सांग, एक प्रिडिक्शनचं काहीतरी एक्झाम्पल द्या ना मला, की तुम्ही काहीतरी फ्युचर प्रेडिक्ट करता. नाही फ्युचर प्रेडिक्ट ते रेकमेंडेशन झालं. ऍव्हरेज स्टॉक किती दे. मार्केट. सर ते एअरबीएनबीचं कोणती लोकेशन आहे, किती त्याचे सेल्स होते, पाच डेटावर ह्याला फ्युचर मध्ये विकेंड मध्ये. नाही असं एक कॅज्युअल एक्झाम्पल रे. सोन्याचा, सोनं, गोल्ड. हा ते पण एक सगळ्यांना समजलं पाहिजे असं. मी असं आय डोंट कम प्रिपेअर्ड, मी असं की ठरवून येतो की आज हे एक्झाम्पल देईल, सुचलं आता नाही सुचत आहे मला एक्झाम्पल.
आय कॅन स्टार्ट लाईक वेर एव्हर द डेटा लर्न फ्रॉम पॅटर्न्स, असं सुरू करू शकतो मी. एक्झाम्पल, प्रेडिक्शन, फ्युचर प्रेडिक्ट. आणि placement हा, प्लेसमेंट त्या दिवशीच दिलं होतं मी. काय की हा, लाईक एखादी मुलगा प्लेस होऊ शकतो की नाही, ठीक आहे, किती टक्के चान्सेस आहे त्याचे प्लेस होण्याचे. ठीक आहे, यस, हो, हाय, गुड मॉर्निंग. एखाद्या व्यक्तीचे किती टक्के चान्सेस आहे प्लेस होण्याचे आणि किती टक्के नाहीये, ठीक आहे, किंवा हाऊ विल दिस पर्सन गेट प्लेस्ड ऑर नॉट. ठीक आहे, बाय द वे दीज आर टू डिफरंट थिंग्स. पर्सेंट चान्सेस अँड येस ऑर नो, हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत, थोडं डोक्यात घाला या गोष्टी. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती प्लेस होऊ शकतो का नाही एनएमडी मध्ये, ठीक आहे, और तुम्ही काय सगळं चेक करता. attendance, mock interview, ठीक आहे, project. इथले पॅरामीटर्स सगळे ते तुम्ही सगळं चेक कराल. ठीक आहे, इफ आय एम द लेट्स से मी फॅकल्टी आहे, उद्या माझ्याकडे लेट्स से XYZ पर्सन आला, ठीक आहे, सर सांगा ना माझं प्लेसमेंट होईल का नाही. ठीक आहे, माझा पहिला क्वेश्चन काय असतो त्याला, किती किती प्रोजेक्ट केले. ठीक आहे, इफ ही सेज 7 प्रोजेक्ट्स, तर माझ्या आतल्यात मी काय बोलेल, ओके गुड. सेकंड थिंग, मॉक इंटरव्ह्यू किती दिले. सर मी आतापर्यंत 10 मॉक इंटरव्ह्यू दिले, 10 पैकी मी 8 क्लिअर आहे. 2 लेक्चरला तू मला कंटिन्यू दिसतोय. 3 ठीक आहे, कम्युनिकेशन याचं चांगलं वाटतंय मला. 4 हे 4 माझे बॉक्सेस टिक झाले. व्हॉट वुड बी, माझ्या माइंड मध्ये काय चालेल, काय तू टेन्शन घेऊ नको, तू होऊन जाशील प्लेस. ठीक आहे, एक आला म्हटला की किती मॉक इंटरव्ह्यू दिले, तसं द्यायचे असता का, त्याने इथूनच सुरू केलं. ठीक आहे, मग अगेन व्हॉट आय ट्रिगर्ड, नाही. आता मला मला थिंक मी ॲज अ मशीन लर्निंग मॉडेल, की मी कसं काय अनालाइज केलं, कसं पास्ट स्टुडंट्स वरनं, करेक्ट, की हा लेट्स से दी साक्षीने स्टुडंट होती, तिचे सगळे मॉक इंटरव्ह्यूज क्लिअर होते, सगळं तिने क्लिअर केलं म्हणून ती प्लेस झाली. याने सगळं क्लिअर केलं म्हणून प्लेस झाली. तर माझ्यामध्ये एक पॅरामीटर सेट होऊन गेलं, एक पॅटर्न सेट होऊन गेला, जो मला सांगतोय की एखादी नवीन व्यक्ती आला, त्याने जर एवढे तास अभ्यास केलाय, एवढं त्याने वेळ दिलाय, तर तो काय होईल, प्लेस होऊन जाईल. ठीक आहे, आणि जर एखादी मी बघतोय लेट्स से हे 2 मुलं, यांनी काहीच केलं नाही, ना मॉक इंटरव्ह्यूज दिले, ना प्रोजेक्ट दिला, ना काय केलं, ना कम्युनिकेशन चांगलं आहे, हे प्लेस झाले का नाही, तर मी तसा ट्रेन होऊन गेलोय. नाव मी कशावरती ट्रेन झालोय, लेट्स से तुमची डेटा सायन्स बॅच 2 वरती. तसंच मी डेटा सायन्स तुम्हाला मी काय एक्झाम्पल्स त्या बॅचचे पण देत असतो, बिकॉज आय एम ट्रेन्ड ऑन दॅट बॅच एज वेल. कधी कधी मी डेटा अनालिटिक्सच्या स्टुडंट्सला पण पहिल्या डेटा अनालिटिक्सच्या बॅचचे एक्झाम्पल देत असतो, बिकॉज आय एम ट्रेन्ड ऑन दॅट डेटा एज वेल. करेक्ट. तर जेवढं जास्त मी ट्रेंड आहे, जेवढं जास्त पॅटर्न्स मला माहिती आहे, तेवढं जास्त मी चांगला प्रेडिक्शन्स देऊ शकतो. ठीक आहे, अजून ते तुम्ही ऑनलाईन पण बघितलं असेल की 10 आउट ऑफ 9 प्रेडिक्शन्स या व्यक्तीने करेक्ट दिलेत, 10 आउट ऑफ 8 प्रेडिक्शन्स याने सही दिलेत. ते कसं काय देतात, जुन्या गोष्टी बघून. ठीक आहे, क्रिकेटचं मी एक बेसिक एक्झाम्पल नेहमी का देतो, की ही मॅच, ही टीम लेट्स से मुंबई इंडियन्स, आयपीएल तर बघत असाल. ठीक आहे, मुंबई इंडियन्स वानखेडे स्टेडियम वरती किती वेळा जिंकली आहे, किती वेळा पहिले बॅटिंग करून जिंकली, किती वेळा नंतर बॅटिंग करून जिंकली आहे, त्यावेळेस स्टॅट्स येतात बघा, है ना, की त्यावेळेस किती रोहित शर्मा किती वेळा कॅप्टन होता, किती वेळा कॅप्टन नव्हता. ठीक आहे, बुमराने किती शेवटच्या 1 ओव्हर मध्ये मॅच जिंकली, सगळे स्टॅट्स असतात, त्यावर विन पर्सेंटेज ठरतं. ते म्हणतात कधी कधी की विराट कोहली, आता एक सिंपल एक्झाम्पल, विराट कोहली जर शेवटच्या बॉल पर्यंत खेळला तर तो मॅच जिंकवेल. सिंपल. कसं प्रेडिक्ट केलं, जुन्या मॅचेस मध्ये, की मागच्या 100 मॅचेस मध्ये त्याने शेवटपर्यंत जो जेव्हा जेव्हा गेलाय, त्याने 10 आउट ऑफ 9 टाइम्स त्याने मॅच जिंकवली. कळलं, सिंपल. दिस इज हाउ मशीन लर्निंग वर्क्स. ठीक आहे, की व्हॉट मशीन लर्निंग एक्झॅक्टली डज, इट अनालाइजेस युअर प्रिव्हियस डेटा
and it trains itself, or it analyze the patterns of your previous data. It trains itself on your previous data, आणि त्यानंतर तो तुमच्या नवीन डेटावरती प्रेडिक्शन्स देतो. कळलं का आता? हे तुम्हाला आता एक सेकंड याची आपण इकडेच डेफिनेशन बघू, गुगलवरच डेफिनेशन बघू, मग आता तुम्हाला नीट समजेल ती डेफिनेशन. अरे सी इज अ सबसेट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पहिलेच मी तुम्हाला बोललो, फर्स्ट लेक्चरलाच दाखवलं होतं मी हे. दॅट डेव्हलप्स अल्गोरिदम टू आयडेंटिफाय पॅटर्न्स इन द डेटा. पॅटर्न, विराट कोहली किती वेळा जिंकला शेवटच्या बॉल पर्यंत खेळून. अलाउइंग कॉम्प्युटर्स टू लर्न, प्रेडिक्ट अँड मेक डिसिजन विदाउट बिंग एक्सप्लिसिटली प्रोग्राम. म्हणजेच काय, आपल्याला वेगळा काय प्रोग्राम करू शकत, आपल्याला करायची गरज नाही त्याला ट्रेन करायला. मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स ऑलरेडी ते एक्सप्लिसिटली कोडेड आहे. आपल्याला फक्त आपला डेटा फिट करायचा आहे. आता डेटा कसा फिट करायचा, काय करायचं, आपण ते डेटा मॉडेलिंग मध्ये बघितलं, कसा स्प्लिट करायचा डेटा. वो कॅप्शन्स का ऑन झाले? ठीक आहे, समजलं कसा काय मशीन लर्निंग थोडक्यात. ओके, मशीन लर्निंगचे प्रॉमिनंट 4 टाइप्स असतात, बट यू विल सी ओनली 3 ऑनलाइन. बट देर आर 4 टाइप्स ऑफ मशीन लर्निंग. फर्स्ट इज युअर सुपरवाइज्ड लर्निंग, अनसुपरवाइज्ड लर्निंग, सेमी सुपरवाइज्ड लर्निंग, रेनफोर्समेंट लर्निंग. यापैकी तुम्हाला मुख्य 3च, म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये जर कोणी तुम्हाला विचारलं, सांगताना 4 सांगायचे, बट तुमचं काम मोस्टली असतं एकावरतीच, सुपरवाइज्ड लर्निंग वर. ठीक आहे, हार्डली अनसुपरवाइज्ड लर्निंग. ठीक आहे, काम कशावर असतं मेन? पेन द्या त्यांना, कोणाकडे असेल तर आहे का? रस्त्यात असं काय झालं मग? ठीक आहे, फर्स्ट थिंग इज सुपरवाइज्ड लर्निंग, अनसुपरवाइज्ड लर्निंग, रेनफोर्समेंट लर्निंग अँड सेमी सुपरवाइज्ड लर्निंग. तर सुपरवाइज्ड लर्निंग काय आहे? मॉडेल इज ट्रेन्ड ऑन अ लेबल डेटा वगैरे, हे सगळं ऑनलाईन दिसेल, समजून घेऊ आपण. सगळ्यात पहिले सुपरवाइज लर्निंग काय असतं, की या पॅटर्न मध्ये किंवा या टाइप ऑफ लर्निंग मध्ये आपल्याला टार्गेट व्हेरिएबल माहिती असतो. काय असतं? टार्गेट व्हेरिएबल इज नोन. म्हणजेच मग आपण त्याला स्प्लिट करून वी कॅन आयडेंटिफाय, लाईक आपण डेटाला सिम्पली ट्रेन करू शकतो. ठीक आहे. अनसुपरवाइज लर्निंग मध्ये काय असतं, आणि हा बेसिकली मोस्टली स्ट्रक्चर्ड डेटावरती याच्यावरती काम होतं. सुपरवाइज. अनसुपरवाइज वरती काय होतं? सिंपल अननोन, टार्गेटच माहित नसतं आपल्याला. जर टार्गेट माहित नसलं तर आपण काय करतो? पॅटर्न्स वरनं शिकतो. ठीक आहे. जर आपल्याला हेच माहिती नाही, ठीक आहे, लेट्स से पॅटर्न वरनं शिकतो म्हणजे अगेन विराट कोहली एक्झाम्पल, की शेवटच्या बॉल पर्यंत खेळला पण आपल्याला हेच माहित नाही मॅच जिंकली आहे का नाही. याला म्हणतात नॉट नोईंग द अननोन टार्गेट. मॅच जिंकली का हेच माहित नाही, मग आपण काय करतो? ते पॅटर्न्स बघतो, पॅटर्न्स. अच्छा, इथे हा शेवटपर्यंत खेळला, इथे पण हा शेवटपर्यंत खेळला, इथे पण हा शेवटपर्यंत खेळला, तर हे काय पॅटर्न्स येत आहेत. ठीक आहे, मग आपण क्लासिफाय करून ठेवू शकतो, ज्या ज्या वेळेस हा शेवटपर्यंत खेळलाय त्या त्या वेळेस मॅच जिंकली आहे, विनचे चान्सेस जास्त आहे. दॅट कॅन बी डन इन, याला कुठला टाइप ऑफ लर्निंग झाली? अनसुपरवाइज्ड लर्निंग. रेनफोर्समेंट लर्निंग थोडी ट्रिकी आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय आहे, तुमचा जो एजंट असतो, ठीक आहे, तो एन्व्हायरमेंट वगैरे शिकतो आणि प्रत्येक स्टेपला त्याला एक हे मिळतं, पेनल्टी किंवा रिवॉर्ड मिळतो. बेसिक एक्झाम्पल तुमचं लुडो ऑनलाईन गेम, टिकटॅक गेम खेळलाय का? टिकटॅक टो गेम, त्याचं बेसिक एक्झाम्पल आहे रेनफोर्समेंट लर्निंगचं. आता थोडं थिओरॉटिकल लिहून घ्या काही गोष्टी.
मशीन लर्निंग सांगायची गरज आहे का? नाही ना. Simple, instead of writing rules manually, we give data to machine and machine learns the rules automatically. सिंपल. फक्त आता माहिती पाहिजे कुठल्या वेळेस कुठला अल्गोरिदम वापरायचा ते करू आपण, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं तुम्हाला मशीन लर्निंग इज अ ब्रांच ऑफ AI where computer learns patterns from the data and make predictions. सिंपल. ठीक आहे. विदाउट बिंग एक्सप्लिसिटली प्रोग्राम्ड. हे तर मी सांगितलं, तुमच्या भाषेत लिहून घ्या जे लिहायचं ते. ठीक आहे. ठीक आहे. Where computer learn patterns from data. branch of AI. अच्छा. ते मी काय म्हणतो, हे जस्ट मी वाचून दाखवलं, तुम्ही तुमच्या हिशोबाने लिहा. हे काय होईल आता, हे मी माझ्या नोट्स मध्ये मी माझ्याप्रमाणे लिहिलंय, तुम्ही तुमच्या प्रमाणे लिहा, जेणेकरून लक्षात राहील. वर्डिंग जर लिहायला गेले ना, तुम्ही तेच वाचत राहा आणि इंटरव्ह्यू मध्ये कदाचित तुम्ही वर्डिंग विसरून जा. कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता तुम्हाला काय समजलं महेंद्र, सांगा. मशीन लर्निंग learn the predict the prediction based on the data. ऑन द पास्ट डेटा. हा, सुपरवाइज आहे, अनसुपरवाइज आहे, ठीक आहे. reinforcement आहे, सुपरवाइज डेटा. आता याच्यात 2-3 गोष्टी, काही कीवर्ड्स आहे, मी पण अंडरलाईन करून ठेवलेत. काय? लर्न पॅटर्न्स फ्रॉम प्रिव्हियस डेटा. हे की लर्न पॅटर्न्स फ्रॉम प्रिव्हियस डेटा अँड मेक प्रेडिक्शन्स ऑन न्यू डेटा. करेक्ट. कधी कधी माहिती असतं. ठीक आहे. सुपरवाइज लर्निंग, टाइप्स ऑफ मशीन लर्निंग लिहिलं. सुपरवाइज लर्निंग साठी काय लिहिणार? Target variable is known. टार्गेट व्हेरिएबल इज नोन. Structured data. ठीक आहे. याचे प्रॉब्लेम एक्झाम्पल्स येतात, रिग्रेशन, क्लासिफिकेशन, अल्गोरिथम्स. अनसुपरवाइज साठी लिहा. इन अनसुपरवाइज लर्निंग आउटपुट लेबल्स आर नॉट अवेलेबल. The model tries to find hidden patterns in data. Model tries to find hidden patterns in data. हेच तर सांगितलं ना मी. जर माहीतच नाही की जिंकलाय का नाही ती मॅच, फक्त हिडन पॅटर्न्स काय, अरे हा पूर्ण वेळ खेळला. ठीक आहे. याचं एक्झाम्पल येतं पॅटर्न डिटेक्शन. किती चान्सेस असण्याचे कसले? मशीन लर्निंगचे. हा, अनसुपरवाइज मध्ये किती पर्सेंट ते. आता हे जे पर्सेंट चान्सेस ते आपल्यावरती आहे, आपण किती चांगला मॉडेल बनवतो. ते आपल्यावरती आहे. आपण किती चांगला मॉडेल बनवतो, जेवढा आपण चांगला मॉडेल ट्रेन केला, जेवढा आपण प्री प्रोसेसिंग नीट केली, जेवढी आपण डेटा मॉडेलिंग नीट केली, तेवढी आपल्या मॉडेलची अॅक्युरसी वाढेल. बट नो मॉडेल इज येट 99% करेक्ट. म्हणतच नाही कधी. स्ट्रक्चर्डच. पहिले तर स्ट्रक्चर अनस्ट्रक्चर डेटा माहिती आहे ना काय असतं, ते सांगितलंय मी. नाही माहिती? स्ट्रक्चर डेटा म्हणजे काय? आपल्या टेबल फॉर्मॅट. CSV फाईल. अनस्ट्रक्चर्ड म्हणजे फोटोज, व्हिडिओज, ऑडिओ. तो पण एक डेटा झाला ना. दॅट इज अनस्ट्रक्चर्ड डेटा, इडियट्स. त्यासाठी आपल्याला डीप लर्निंग लागतं. घ्या पुढे. Reinforcement learning is based on trial and error learning. Reinforcement learning is based on trial and error learning, where
an agent interacts with an environment. Reinforcement learning is based on trial and error learning, where an agent interacts with an environment and learns by reward and penalties. झालं? Learns by rewards and penalties. आता सेमी सुपरवाइजचं लिहून घ्या. ठीक आहे. where semi supervised learning मध्ये the model is trained using small amount of label data and large amount of unlabeled data. कळलं? Small amount of labeled data and large amount of unlabeled data. ठीक है. तो आपण आता सुरू करणार सुपरवाइज लर्निंग. ठीक आहे. की सुपरवाइज लर्निंग नक्की आहे काय? ठीक आहे. तर काय सुपरवाइज लर्निंग आता तर आपण बघितलं. काय सुपरवाइज लर्निंग? झालं का? हाय हॅलो. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं सुपरवाइज लर्निंग मध्ये सिम्पली युअर टार्गेट व्हेरिएबल इज नोन. करेक्ट. टार्गेट व्हेरिएबल नोन म्हणजे काय? विराट कोहली शेवटपर्यंत खेळल्यानंतर जिंकतो की नाही, त्याचे हो की नाही त्याचे डेटामध्ये स्टोर्ड असेल ना, तर ती जी कॉलम आहे ना त्याला टार्गेट व्हेरिएबल म्हणतात. त्याला लेबल डेटा म्हणतात. त्याच्यामध्ये तुमचा टार्गेट व्हेरिएबल माहिती आपल्याला, त्याला लेबल डेटा. मग सुपरवाइज लर्निंग मध्ये काय होतं? युअर लेबल डेटा इज युअर. मग मी तर 8:30 ला लेक्चर ठेवणार होतो, मग काय करा. युअर लेबल डेटा इज नोन. ठीक आहे. तर सुपरवाइज लर्निंग मध्ये मुख्यतः दोन प्रकारचे अल्गोरिदम्स येतात, प्रॉब्लेम्स येतात. वन इज युअर रिग्रेशन, सेकंड इज युअर क्लासिफिकेशन. तर रिग्रेशन काय? रिग्रेशन इज नथिंग बट प्रेडिक्टिंग कंटिन्युअस व्हॅल्यू. कंटिन्युअस व्हॅल्यू म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल की या महिन्यात लॅपटॉपचा सेल किती झाला, काहीतरी नंबर येईल. किंवा 2 महिन्यांनी माझ्या लॅपटॉपचा सेल किती होईल. सॉरी, 2 महिन्यांनी माझ्या लॅपटॉपचा सेल किती होईल. दिस इज प्रिडिक्टिव्ह अनालिसिस. ठीक आहे. 4 टाइप्स ऑफ अनालिसिस असतात. कुठले कुठले? प्रिडिक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह, प्रिस्क्रिप्टिव्ह, डायग्नोस्टिक. लिहायला लावलं होतं मी. काय लिहून ठेवा. डिस्क्रिप्टिव्ह वगैरे काय आहे घरी जाऊन लिहा. पण हे 4 टाइप्स तर माहिती पाहिजे, टाइप्स ऑफ अनालिसिसचे. तर आता प्रिडिक्टिव्ह करतोय आपण. इंटरव्ह्यू मध्ये विचारता बरं का.
चलो लेट्स गेट बॅक टू रिग्रेशन. रिग्रेशन काय? प्रेडिक्टिंग कंटिन्युअस व्हॅल्यू. लॅपटॉपचा सेल पुढच्या 2 महिन्यात किती होईल आपल्याला हेच प्रेडिक्ट करायचंय ना. तर आपण कंपनीला बेनिफिट करतोय ऍज अ डेटा सायंटिस्ट. सो लाईक इफ यू वॉन्ट टू प्रेडिक्ट लाईक सेल फॉर नेक्स्ट 2 months, तरी कुठली तरी कंटिन्युअस व्हॅल्यू येईल ना. 415 किंवा 510, 780. ठीक आहे. तेच आता मी क्वेश्चन केलं की ती 2 महिन्यांनी माझ्या लॅपटॉपचा सेल होईल की नाही. तर हे कसं झालं? येस ऑर नो. तर दिस इज क्लासिफिकेशन. कळलं का? रिग्रेशन अँड क्लासिफिकेशन. नाही, रिग्रेशन इज प्रेडिक्टिंग युअर कंटिन्युअस व्हॅल्यू. म्हणजेच काय की 3 महिन्यांनी वाकडचं रेंट किती राहील. ठीक आहे. आणि 3 महिन्याने वाकड मध्ये रेंटचे फ्लॅट मिळतील की नाही, हो की नाही. वेनेवर देर आर येस नो टाइप ऑफ क्वेश्चन, हा मुलगा प्लेस होऊ शकतो का नाही. ऍट दॅट पॉइंट इन टाइम वी विल यूज क्लासिफिकेशन बेस्ड अल्गोरिदम. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला कंटिन्युअस व्हॅल्यू प्रेडिक्ट करायचं आहे, दॅट पॉइंट इन टाइम वी विल यूज रिग्रेशन. आता तुम्ही सांगा, प्रेडिक्शन आपण करणार आहोत, तर याच्या व्यतिरिक्त कोणतं प्रेडिक्शन करणार आहे आपण? सांगा. फ्युचर पाडायचं ना आपल्याला, याच्या व्यतिरिक्त कुठलं प्रेडिक्शन करणार आहे? एक तर हो किंवा नाही. ठीक आहे. दुसरं नंबर्स, किती पर्सेंटने होऊ शकतो, किती टक्के, किती रुपयाने. तेच बेसिक एक्झाम्पल. तो तर झालाच. स्पॅम ईमेल स्पॅम आहे का नाही, असे असे फालतू घेणार नाही मी प्रोजेक्ट. ते घरी करा तुम्ही, ते कॉमन प्रोजेक्ट झाले. एक एक्झाम्पल, बिग बिलियन डेज. ठीक आहे. 3-4 महिन्या आधीच सांगून ठेवता किंवा 1.5 महिन्या आधी की बिग बिलियन डेज मध्ये हा प्रोडक्ट तुम्हाला या प्राइसला मिळेल. जसा S25 अल्ट्रा सॅमसंग, कितीला आहे प्राइस त्याची बेस व्हेरियंट? हा, हे मी 4 घेतले असते मग. S25 अल्ट्रा वॉज 1,40,000. 40 म्हणे. ठीक आहे. 1,40,000. तर मग ज्यांना पण घे, इन्क्लुडिंग मी, आम्ही ते बिग बिलियन डेजला आधीच बसून ठेवलं होतं की जेव्हा सेल लाईव्ह झाली की बघू किती होईल. ते आधी 2 महिने आधीच त्यांचे एक प्री सेल्स यायचा की आमच्या सेलला हा मोबाईल तुम्हाला एवढ्या एवढ्या प्राइसला मिळेल. ठीक आहे. किंवा तो मोटोचा आला होता असा कर्ववाला नुकताच. ठीक आहे. किंवा हा माहिती असेल S25. ठीक आहे. तर काही नाही, फक्त एक 5 ते 10% कमी झाला फक्त. 5 ते 10%. पण मला एक सांगा की कंपनी, असे बरेचसे फोन्स आहेत त्याची प्राइस तुम्हाला अचानक कमी मिळेल. जसं S24 ला 2024चा अल्ट्रा, तो तेव्हा आला होता तेव्हा 1,30,000 होता. आता तो ऑलमोस्ट 91 लाखच्या आसपास मिळून जातो. अरे मिळेल ना, असं कसं? बघू ना. S24 अल्ट्रा बघून घेऊ. झालं का बघून? नाही रे, अजून तेवढीच आहे. नाही नाही, बरोबर, ओके, कमी झालाय. नाही, बट दॅट इज नॉट व्हेरीफाईड. फ्लिपकार्ट 1,10,000. नाही, 30,000चा फरक आहे. काय पाहिजे अजून? आता ते घरी बघा तुम्ही. आय एम जस्ट गिव्हिंग यू एक्झाम्पल. ठीक आहे. ठीक आहे. सांगायचं तात्पर्य की तुम्हाला जर बघितलं की 2 ते 3 महिन्या आधीच तुम्हाला कळून जातं की याची प्राइस काय. ठीक आहे. तर हे मला सांगा, हे असं रॅन्डमली ठरवतील का रे? तुम्हाला वाटतं का त्यांना एवढा मोठा सेल करायचा आहे, एवढं लोकांना ऑल ओव्हर कंट्री डिलिव्हरी करायची आहे, तर ते असं लाईक आदल्या दिवशी बसून ठरवून घेतील का? नाही. त्यासाठी त्यांना किती लास्ट इयरचं माहिती पाहिजे, किती झालं होता या प्रोडक्टच्या, किंवा किती लोकांनी ट्राय करताय बिग बिलियन डेज मध्ये घ्यायचं. ठीक आहे. किती टक्के लास्ट टाइम डिस्काउंट होता तर एवढा सेल झाला, तर या वर्षी किती डिस्काउंट द्यावा लागेल तर एवढा सेल गॅरंटी होईल. तर तसे डेटा सायंटिस्ट एक टॉप लेवलला काम करतात. किती ॲक्युरेट त्यांचा मॉडेल देत असेल. तेव्हा कुठे आपल्याला एक डायरेक्ट प्रेडिक्शन येतं की ह्या 3 महिन्याआधी आपल्याला येऊन जातं की 3 महिन्यानंतर
हा जो मोबाईल आहे फ्लिपकार्टच्या आमच्या बिग बिलियन डेजच्या विंडोमध्ये तुम्हाला या प्राइसला मिळेल. विचार करा, ते जर एवढं कमी देत आहे, तुम्हाला वाटतं का त्यांची कंपनी की हा सेल आहे की कंपनी लॉस मध्ये असेल किंवा काय असेल? सेल मध्ये तर अजून दुप्पट प्रॉफिट मध्ये असते, कारण की ते त्यांचे एक पॉइंट पर्सेंटेज काहीतरी कमी करत असतील फक्त प्रॉफिटचा, पॉइंट पर्सेंटेज. बट आपल्यासाठी तो खूप मोठा होऊन जातो, बिकॉज ते बल्क मध्ये देतात गोष्टी. कळलं का? तर हे काम कसलं आहे? रिग्रेशनचं. कारण की किती टक्क्याने तुम्हाला यू आर गोइंग टू गेट, लाईक फॉर हाऊ मेनी पर्सेंट ऑफ यू आर गोइंग टू गेट आर प्रोडक्ट, हे पहिले त्यांनी प्रेडिक्ट करून ठेवलंय. तर हे प्रेडिक्शन कशावरती झाले असतील? प्रिव्हियस डेटावरती. आणि हे कुठला प्रॉब्लेम लागला असेल, ते क्लासिफिकेशन की रिग्रेशन? रिग्रेशन. गुड. नेक्स्ट एक्झाम्पल. पुढच्या 8 महिन्यानंतर गॅस सिलेंडर घरात भेटतील की नाही? काय पुढच्या काय अनालाइज करावं लागेल आपल्याला? पहिले तर वॉरचं काय सिनेरिओ आहे, याच्या आधी एवढा वॉर झाल्यानंतर भेटली होती की नाही, की काय प्रॉब्लेम. आता हे विसरून जा, महाग भेटतील, बट भेटले होते की नाही, किंवा एक सोडा, पुढच्या 8 महिन्यानंतर डिझेल कार चालतील की नाही? येस ऑर नो? ते आपल्याला थोडी, हा कुठला प्रॉब्लेम झाला? नो. क्लासिफिकेशन. मला क्लासिफिकेशन. रोज तुम्ही शॉक देताय, एक दिवस मला मारा. ठीक आहे, कुठला आला? क्लासिफिकेशन. वेनेवर येस नो टाईप प्लेस होऊ शकतो का नाही? ठीक आहे, काही पण जर येस नो मध्ये असेल, नाही त्या बाजूने, हा बस, कुठला पण जर येस नो टाईप असेल, इट इज कन्सिडर्ड अंडर क्लासिफिकेशन. कळलं? काही डाऊट, डिफिकल्टी? काम करू द्या मला, कॉल करू द्या. एक काम. हॅलो, कुठे आहेस? अरे अच्छा अच्छा, तसं आहे. आले का? येणार आहे? अच्छा, ओके ओके, ठीक आहे. मग मला पटकन सांग ना, लेक्चर मध्ये मग मी तसं. अरे माझं 11:15 परत लेक्चर आहे, म्हणून म्हटलं. त्यामुळे मध्ये विंडो मिळत होती ना, मग दोघं गेलो असतो जरा. तर माझं 11:15 परत लेक्चर आहे. मला त्याच्या म्हणजे मला 11:30 निघावं लागेल, तेव्हा मी कुठे लेक्चरला पोहोचेल घरी. मग ठीक आहे, ओके. चलो, तर आपण एक रिग्रेशनचा एक प्रॉब्लेम बघू, सिंपल आजसाठी बस. याच्यात प्री प्रोसेसिंग वगैरे काहीच नाहीये, ठीक आहे. काय डेटा आहे रे आपल्याकडे? एक सेकंड, मला प्रेडिक्ट करायचं आहे की मी किती वेळ बसल्यावरती किती मार्क्स पडतील, ठीक आहे. अरे सिंपल ना, 1 तास बसला एखादी व्यक्ती तर त्याला 20 मार्क पडत आहे. 2 तास बसला तर 3 तास 4, ठीक आहे. पहिले तर बघून घेऊ. हा कुठला प्लॉट आहे? स्कॅटर्ड प्लॉट आहे. कशासाठी?
यूज होतो स्कॅटर प्लॉट. सगळं लिहून दिलंय मी तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करताना. रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स विसरताय बरं का तुम्ही, म्हणून तुम्हाला प्रोजेक्ट करायला लावलेत मी. ठीक आहे, ह्या स्टेप मध्ये काय केलंय, हे सगळं केलंय मॉडेल बिल्डिंग स्टेप मध्ये. काय केलंय या, हे बघा इकडे काय केलंय इथे. मार्क्स आपलं टार्गेट व्हेरिएबल आहे. मग काय केलं इथे, स्प्लिट केलं एक्स अँड वाय मध्ये. वाय मध्ये नेहमी काय असतो, प्रेडिक्ट काय करायचं होतं आपल्याला, किती पडतील मार्क्स. हे सगळं करून झालंय आपलं गाईज. बघा आपण मॉडेलिंग पूर्ण शिकलेलो आहे मशीन लर्निंग. हा, इथे काय केलं, ट्रेन टेस्ट केलं आपण. एक्सला ट्रेन केलं आणि एक्सला टेस्ट केलं. कसं बट काय त्याच्यात, हे काय केलं, टेस्ट साईज 0.2. 20% ट्रेन. स्प्लिट्सचे दोन स्प्लिट्स आहेत, कुठले, एक ट्रेन टेस्ट स्प्लिट, दुसरा सर तो सिंटेक्स मला समजला नाही. एक्स अंडरस्कोर ट्रेन एक्स टेस्ट वाय ट्रेन ट्रेन टेस्ट. हा जो आपण कॉल केलाय ना ट्रेन टेस्ट स्प्लिट, ठीक आहे, कशात ना एसक्यूएल डॉट मॉडेल सिलेक्शन म्हटलं तर ट्रेन टेस्ट स्प्लिट हा एक क्लास आहे. करेक्ट, पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं एक क्लास आहे. तर त्या क्लासमध्ये जेव्हा पण आपला तो क्लास काय करतो आहे, तो स्प्लिट करतोय तुमच्या 80% ट्रेनिंगला 20% टेस्टिंगला. तर त्या क्लासचा स्प्लिटिंग साठीचा सिंटॅक्स तसा आहे की पहिले लिहायचं एक्स ट्रेन एक्स टेस्ट वाय ट्रेन वाय टेस्ट, सेम फॉर एव्हरीथिंग. पूर्ण तुमच्या मशीन लर्निंग साठी सेम आहे तो. ठीक आहे, इक्वल्स टू ट्रेन टेस्ट स्प्लिट मध्ये एक्स आणि वाय ला फिट करायचं. काय करायचंय तुम्हाला एक्स आणि वाय ला, पहिले ते एक्सला ट्रेन एक्सला टेस्ट वायला ट्रेन वाय टेस्ट. आणि ट्रेन टेस्ट स्प्लिट मध्ये फिट कोणाला केलं, ह्या दोघांना. करेक्ट, टेस्ट साईज 42 म्हणजे काय, टेस्टिंग 20% टेस्टिंग झाली पाहिजे. आणि रॅन्डम स्टेट 42 म्हणजे काय, दरवेळेस जेव्हा जेव्हा आपण हा नवीन डेटा आला त्या वेळेस काय झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, सेम स्प्लिटिंग राहिली पाहिजे. ठीक आहे, समजलं. आता आपण इथे आपला मॉडेल कॉल केला. 2 मिनिटं मी हे काढून टाकतो इकडनं. sklearn डॉट लिनियर मॉडेल इम्पोर्ट लिनियर रिग्रेशन. लिनियर रिग्रेशन अजून आपण शिकलो नाहीये, पण मी तुम्हाला फक्त दाखवतोय मशीन लर्निंग कसं काम करतं. मंडेला आपण लिनियर रिग्रेशनच शिकणार आहोत. ठीक आहे, हा मॉडेल आपण कॉल केला. इट्स अ मशीन लर्निंग मॉडेल टू प्रेडिक्ट, सिम्पल, एकदम सिम्पलेस्ट मॉडेल. ठीक आहे, आणि त्यामध्ये फिट कोणाला केलं रे, एक्स ट्रेन वाय ट्रेन. आणि प्रेडिक्ट कशावरती करणार, टेस्ट वरती. आपण हे लिहिलंय तुम्ही, आता हे फक्त दाखवतोय करून. झाला, हा मॉडेल बनला गेला. ठीक आहे, लिनियर रिग्रेशन याच्यामध्ये खूप गोष्टी येतात, इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स, हायपर पॅरामीटर्स, लॉट्स ऑफ एव्हरीथिंग. ठीक आहे, बघा आता प्रेडिक्शन कशावरती झाले, टेस्ट वरती, बरोबर ना. ट्रेनिंग केली आपण, आता प्रेडिक्शन्स करतोय. नाही समजणार, कीप इट. आता मॉडेल डॉट प्रेडिक्ट आपण कशासाठी प्रेडिक्ट केलं, एक 9 तासासाठी केलं. ठीक आहे, 71.9 मार्क्स पडतील त्याला. ठीक आहे, चेक करू आपण. ठीक आहे, आता आपण जर चेक करायचं असेल ना तर अजून एक काय, हा टाकून बघू ना 65 येतं का. आलं, छोटा डेटा आहे म्हणजे मॉडेल चांगला ट्रेंड आहे आपला. ठीक आहे, तेच जर मी आता कितीसाठी पण टाकू शकतो. मी जर 55 तास अभ्यासाला बसलो, 366 मार्क पडतील मला. जर मी 5च तास बसलो
तर 46 मार्क पडतील. बघू आपण 5 तासासाठी 46 आहे का. ओके, तो 45 पॉइंट काहीतरी असेल. सो मे बी 46. सो वी आर क्लोज अराउंड. समजलं का कसं काम करतं. आणि जे एक्स अँड वाय प्रेडिक्शन्सला आपण प्रिंट करू. टू सी आपले प्रेडिक्शन्स ऑलमोस्ट जवळ येत आहेत. काय झालं महेंद्र. सी ऑलमोस्ट फक्त इथे 20 to 30 काय आहे. 2 साठी थोडं लांब झालंय. 2 तासासाठी चेक करू. $27 आहे. आपण बघू. 25 आहे का. हा 2 साठी 25 आहे. बट 27 दाखवतोय बघा. थोडं मग ड्रास्टिक थोडा चेंज आलाय. ते बघा. बाकी सगळे ऑलमोस्ट क्लोज आहे. बघितले का पॉइंट. हा तर एक्झॅक्ट आहे रे 4 तासावाला. अजून दूर दूर कुठला आहे. 6 तासावाला थोडा दूर आहे. ठीक आहे. याच्यावर तुम्ही बरेच अनालिसिस करू शकता. 6 तासवाला दूर आहे. चला टाकून बघू. 6 टाकलं होतं का आपण. 52 बघा आहे. ड्रास्टिक चेंज आहे. ठीक आहे. म्हणजे आर मॉडेल इज लेट्स से 96 to 97% करेक्ट अॅक्युरेसी आपली मॉडेलची. कळलं का. हाऊ डज AI वर्क. इथे एकदम बेसिक म्हणजे काहीच नाही. 0. हे असे कोड्स असतात जेन एआयचे. सर पायथन मध्ये एवढ्या लायब्ररीज आहेत म्हणजे हा. सपोर्ट करतात. द रिझन पायथन यूज करतात. हो. तर उद्या या लायब्ररी सेम जावा मध्ये आलं तर खूपच काढलं म्हणजे IoT ऐकलं असेल ना तुम्ही. हा त्याच्या डिप्लॉयमेंटला तुम्हाला सी सी प्लस प्लस जावा तर नाही सी प्लस प्लस लागते. आणि पायथन बनलीच त्याच्यावरती आहे. सी प्लस प्लस वगैरे वरती. आणि पायथन त्यासाठीच बनवली होती की एक्सप्लिसिटली जास्त कोडिंग करायला नको. ठीक आहे. कळलं का. कसं आहे, हा सिम्पल रिग्रेशन आहे. मी असे काही सिम्पल कोड्स घेणार नाही. कुठे पण मिळतील तुम्हाला. आपण डायरेक्ट प्रोजेक्ट घ्यायचा. प्रोजेक्ट वरती काम करायचं. ठीक आहे. जसं आपण लिनियर रिग्रेशन करू, मग लॉजिस्टिक करू, मग असेंबल लर्निंग, मग ट्री बेस्ड अल्गोरिदम्स, मग असेंबल लर्निंग, मग हायपर पॅरामीटर ट्युनिंग, आणि मग पुढे लाईक देन मूव अहेड टू लेट्स से. मग तुम्ही पुढे जाऊ शकता लाईक हळूहळू हळूहळू. ठीक आहे. डिप्लॉयमेंट सोबत करायची की लास्टला करायचं समजत नाही. मग काय करायचं डिप्लॉयमेंटचं. हे शिकता शिकता करायचं की लास्टला डिप्लॉयमेंट शिकायचं पूर्ण. नाही नाही. डिप्लॉयमेंट म्हणजे हा जो तुमचा कोड आहे ना तो गिटहबला पुश करायचा. एक दोन लेक्चर झाले न्यायचे आणि त्याच्यानंतर मग मी CI/CD पण शिकवतो ना. त्यासाठी तुम्हाला ChatGPT लागेलच. त्यासाठी तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग नीट पाहिजे. CI/CD पाईपलाईन सेटअप करणं खूप अवघड आहे. डिप्लॉयमेंट म्हणजे तुम्ही हा ॲप बनवायचा, लाईव्ह करायचा. ठीक आहे. सपोज तुम्ही आपण हा ॲप बनवला की तुम्ही तास टाका. आमचा ॲप तुम्हाला किती मार्क पडतील ते सांगेल. सिम्पल. तुम्ही तो लाईव्ह केलाय तो ऍप्लिकेशन. मी आज वापरतोय. उद्या तुम्हाला असं वाटलं की लेट्स से की मला असं वाटतंय की संदेश काय झालं. मला आहे ना याच्यात अजून 2-3 चेंजेस करायचे. तर ते CI/CD पाईपलाईन काय इन्शुअर करतात. त्या चेंजेस मी इथे केल्या आणि पुश केल्या ना ऑटोमॅटिक लाईव्ह ॲप मध्ये चेंज होऊन जाईल.
तुम्हाला परत रिडिप्लॉय करायची गरज नाही. त्याला म्हणतात CI/CD कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट पाईपलाईन्स. त्यासाठी तुम्हाला रेंडर म्हणून एक प्लॅटफॉर्म लागतो, रेंडर अकाउंट लागतं, बरीच झंझट आहे. म्हणजे गेटला पुश केलं की ऑटोमॅटिक ट्रिगर हा, गिटला पुश केला तुम्ही कोड की ऑटोमॅटिक तुमच्या लाईव्ह ऍप मध्ये पण चेंज झाली पाहिजे. पबजी अपडेट येतो, ठीक आहे, ते काय परत पबजीला डाऊन करता का? तुम्ही गेम खेळता खेळता पण अपडेट बाहेर मागे चालू राहतो. इंस्टाग्राम, हा, फक्त एकदा अपडेट झाल्यानंतर परत रिइन्स्टॉल होतो जर अगदीच खूप मोठा चेंज असतील. नाही तर काही काही चेंजेस काय, काही काही वेळेस तर तुम्ही बघितलं असेल अचानक तुम्ही रात्री रील्सचं ऑप्शन इकडे असेल, सकाळी उठून बघितलं रील्सचं ऑप्शन इथे आलं. बघितलंय का? CI/CD चं एक्झाम्पल आहे की त्यांनी रात्रीतनं त्यांनी चेंज करून दिलं आणि ते पुश केलं. त्यांना अशी गरज नाही पडली की येऊन परत तुम्ही नवीन ऍप वरती करा. तर याचं हे होतं CI/CD ने. यासाठी तुम्हाला लागतं रेंडर. ठीक आहे, समजलं? काय डाऊट, डिफिकल्टी? ठीक आहे, मग आजचा अटेंडन्स लिहा अँड यू कॅन लिव्ह. मंडे पासून आपण सुरू करू लिनियर रिग्रेशन. कळालं का सगळ्यांना? मशीन लर्निंग म्हणजे पूर्ण नाही, इंट्रोडक्शन. चालेल आपलं अजून 2-3 आठवडे तर चालेल आहे आरामात. मग डीप लर्निंग, मग NLP, मग क्लाउड, मग टाटा बाबा. हम्म. चला ऑनलाईन, येस यू कॅन लिव्ह. थँक्यू, थँक्स अ लॉट, हॅव अ नाईस डे.